आहेस तू? म्या भीमाबाईचं भूत आहे. म्या माझा सूड घेण्यासाठी आली आहे. यांना असंच करायचं असतं. अरे कोण आहे तू? म्या भीमाबाईचं भूत आहे. माझ्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी आली आहे. ओरड नाही कुतर येत आहे. हे गावकरी अजून आले का नाही? येतच असतील. अरे इकडे या, इकडे या. काय झालं? तुम्ही लोकांनी भीमाबाईचं भूत बघितलं का? या भीमाबाईच्या भूतापासून आपल्याला फक्त महाराजच वाचवू शकतात. चला महाराज, गावकरी त्रस्त होऊन आलेत बघा. चला की बार. नाही, वाट बघू द्या त्यांना. त्यांची व्याकुळता वाढू द्या. कारण पाणी आणि दर्शन दोन्ही व्याकुळतेच्या पराकाष्ठेवर मिळालं तर तेव्हाच त्याचं महत्व वाढतं. ऐक, बाबा, तुम्ही हे समत सोडा की. आम्ही भाऊ बहीण मिळून हे समत करतो. भीम, तुझा झोप जा किंवा अभ्यास कर. हे काम मला करू दे. पण बाबा, तुम्ही हे एकटेच का करताय? आई नाही हाय तर तिचं काम आम्ही समते भावंड मिळून वाटून घेऊ. नाही, हे काम वाटून घ्याल तर अभ्यासाचा येळ, खेळण्याचा येळ आणि झोपण्याचा येळ यावर वाईट परिणाम होईल. तुम्हा पोरांसाठी बरोबर नाही. पण बाबा, जर ते बी गरजेचं आहे तर मग हे बी गरजेचं आहे. बाळा दादा, आनंद दादा, मंजुळा ताई, तुळसा ताई, लवकर या. बाबा, हे तुम्ही एकटे का करता आहेत? मी मदत करतो ना. द्या इथं. बाळा, बाबा, आम्ही करू. आनंद, भावनेच्या प्रवाहात कुणाच्या भी कर्तव्याच्या सीमेचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. तुमच्या बाबाचं कर्तव्य आहे की तुमच्या समद्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. जा. पर बाबा, हे बाळा, जा, जाऊन झोपा समधी. बाबा सोडा ना, म्या करते. नाही ताई, बाबा बरोबर बोलतायत. भावनेच्या प्रवाहात कुणाच्या भी कर्तव्याच्या सीमेचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. बोला, काय समस्या आहे? महाराज, त्या भीमरावाची आई भीमाबाईचं भूत आम्हाला खूप त्रास देते. या वाचवा आम्हाला महाराज. मग मांत्रिकाकडे जा. त्या भूताला पकडून तो विल्हेवाट लावेल. पण महाराज, त्या मांत्रिकाला भीमरावानं त्याच्या कुटुंबानं आधीच मूर्ख बनवून हाक लावून दिलंय. आता तुम्हीच काहीतरी करा महाराज. आम्ही या प्रकरणात काहीच करू इच्छित नाही. आणि मग तर आम्ही समधे मरून जाऊ महाराज. आमचं रक्षण करा ना महाराज. तुमच्याशिवाय अजून कोण नाही महाराज. आमचं रक्षण करा महाराज.
रक्षा करा महाराज, रक्षा करा. मग संघर्ष करावा लागेल तुम्हा सर्वांना. त्या आत्म्याला बांधून या गावापासून दूर ठेवण्यासाठी आम्ही आमच्या कर्मकांडांच्या हिशोबाने एक विशेष पूजा करू. ही एक शांती पूजा असेल, पण ही पूजा तेव्हाच शक्य होईल जेव्हा तो भीमराव आणि त्याचं कुटुंब या पूजेत सहभागी होतील. आणि त्यांना तुम्हा सर्वांना तयार करावं लागेल. तुम्हाला वाटतंय तुम्ही तयार करू शकाल? वय महाराज, आम्ही करू. आपल्या कुटुंबाच्या आणि गावाच्या सुरक्षेसाठी त्या समद्यांना खेचून आणू आणि त्यांना या पूजेतही बसवू. काय भावांनो? थांबा. जिथे पूजा आणि शांतीचा संगम होत असेल तिथे हिंसा कधीच करू नका. मग आम्ही काय करायचं महाराज? ऐक, अरे तुम्ही समजे झोपली नाही? झोपा. ऐक, अरे तुम्ही, अरे बाबा, अरे मैं ठीक आहे. बाबा, तुम्ही तुमचं कर्तव्य निभावलत. आता आम्हासने आमचं कर्तव्य करू द्या. भीम, म्या. बाबा तुम्ही आराम करा. बाबा, आम्हासनी या गोष्टीचं दुःख आहे की आई जिथपर्यंत होती तेव्हा आमच्या मनात हा विचार का नाही आला की आई जेव्हा अशीच झोपायची तेव्हा आम्ही तिचे हातपाय असेच दाबून द्यावे. भीमाबाईच्या भूतापासून मुक्त करा. 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 माझी आई भूत नाही आहे. भीमराव, आम्ही समध्यासनी आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. अन भीतीनं आम्ही खाली बी पडलो. ही बघ जखम झाली आम्हाला. अन हे येथे बी. अरे हे बघ किती लागलंय ह्यांना. अन तू म्हणतोय की तुझी आई भूत नाही म्हणून. माझी आई भूत नाही आहे म्हणून तुम्ही काय बी उगाच बोलू नका आणि जा इथनं. कोणी कुठं नाही जाणार. तुम्ही समध्यांनी यायचं आहे आणि भीमाबाईच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा करायची जसं महाराजांनी सांगितलं आहे. नाही, आम्ही असं काय बी करणार नाही. माझी आई वारली पण आईच आहे, त्यामुळे आम्ही कोणती बी पूजा करणार नाही. आम्ही तुमच्याकडून ही पूजा करूनच घेऊ. काय मित्रांनो? अच्छा ठीक आहे, मग उचला काठी, करा मारजोड, जोर जबरदस्ती नाही. नाही, हिंसा नाही. अरे कोणाच्या तरी आत्म्याच्या शांतीचा प्रश्न आहे म्हणून आम्ही समधी शांततेनेच काम करू. आम्ही कुठंच नाही जाणार. इथंच बसू, उपोषण करू आणि तुमच्या समध्यांकडे आग्रह करू. कसं भावांनो, बसा. बघूया कसे करत नाही पूजा. भीमरावाशी लढण्याची रणनीती पहिल्यांदा त्याच्या सारखीच तयार केली आहे. खूप कष्ट करून, प्रयत्न करून लहान लहान लढाई जिंकलाय तो. आता जिंकून दाखव म्हणा. भीमराव,
तुला आणि तुझ्या कुटुंबातल्या सदस्यांना आमच्या धार्मिक मान्यतांनी परिपूर्ण आमच्या पूजेच्या विधींवर विश्वास ठेवून त्या भीमाबाईच्या आत्म्याची शांती करावीच लागेल. आणि जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा तुम्हा लोकांचा सर्व माज गळून पडेल. तू आणि तुझ्या कुटुंबातील सदस्य आमच्या सामाजिक व्यवस्थेत परत एकदा आस्था दाखवून अगदी मनापासून त्याचा स्वीकार करा. या पूजेनंतर आम्ही स्वतः तुझं शिक्षण बंद करून टाकू, कारण शिकण्याचा अधिकार आमच्या सारख्या लोकांना आहे. स्पृश्य समाजाला नाही, माझी आई भूत नाही आहे आणि तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी आम्ही कोणती बी पूजा करणार नाही, कारण तिचा आत्मा अशांत नाही आहे, उलट आधीपेक्षा बी शांत आहे. मग आम्ही बी कुठंच नाही जाणार, इथंच बसून राहू. काय भावांनो? तुम्ही समजे समजण्याचा प्रयत्न करा की भीमाबाई जेव्हा जिवंत होती तेव्हा तिने तुम्हासनी कधी त्रास दिला सांगा. सांगा की मग आता का त्रास देईल. हे बघा, मी आधी बी सांगितलंय आणि आता बी सांगतोय, आम्ही लय त्रासात आहोत, दुःखात आहोत. आम्हासनी अजून त्रास नका देऊ. आम्हासनी आमच्या परिस्थितीवर सोडा. वय वय, आम्ही खूप त्रस्त झालो. आम्ही इथून कुठून जाणार नाही आणि आम्हाला तुमच्याशी वाद पण घालायचा नाही. नाहीतर जे धार्मिक कर्मकांड महाराजांनी सांगितलंय ते करून टाका. नाहीतर आम्ही समधी इथून कुठंच नाही जाणार. वय वय, कुठं जाणार नाही आम्ही, कुठं जाणार नाही. भीमाबाईच्या भूतापासून मुक्त करा. भीमाबाईच्या भूतापासून मुक्त करा. भीमाबाईच्या भूतापासून मुक्त करा. हे कराया नाही पाहिजे होतं. हे कोणी बी कराया नाही पाहिजे. कुणाचं बी दुःख जाणून बुजून वाढवायला नाही पाहिजे. महाराज, हे समजा चुकीचं आहे आणि म्या हे कधीच विसरणार नाही. का तुम्ही माझी आई गेल्यावर धर्माच्या नावावर तुम्ही अशा प्रकारचं ढोंग घडवून आणलं होतं. भीम, आणि यातून भी शिकण्यासारखी गोष्ट आहे की मानवता दुःख कमी करण्याचं नाव आहे. बिंबाळा, प्रत्येक परिस्थिती एक संधी घेऊन येते. ती संधी एखाद्याचा साथ देण्याचं किंवा एखाद्याचा साथ सोडण्याचा पर्याय देते. आणि त्यातून हेच ठरतं की त्या माणसाचं चरित्र कसं आहे, किती मजबूत आहे, किती स्पष्ट आहे, आणि त्यानं घेतलेला निर्णय किती जणांना प्रेरणा देतो आहे. बाबा, हे लोक तर असेच आपल्या घरासमोर बसून राहतील, यांचं काय करायचं. आनंद दादा, सत्याच्या लढाईमध्ये निसर्गही साथ देत आणि असत्यासाठी लढणाऱ्यांची साथ एक ते समदेश सोडतात. कारण एक ना एक दिवस खरं काय आहे ते समोर येतच. आणि यांचा बी खरा चेहरा एक ना एक दिवस बाहेर येईल. खरंच येईल.
आम्ही ना जाऊ ना खाऊ ना झोपू, इथंच बसून आम्ही आमच्या प्राणाचा त्याग करू. जोपर्यंत आम्हाला भीमाबाईच्या आत्म्यापासून शांती मिळत नाही आम्ही कुठेही जाणार नाही. आम्हासनी भीमाबाईच्या भूतापासून मुक्ती पाहिजे. वय वय मुक्त करा, भीमाबाईच्या भूतापासून मुक्त करा. मुक्त करा. भीम, दूध पिऊन घे. नाही बाबा, आता मी काय बी पिणार नाही आणि खाणार बी नाही. कारण जर हे आमच्या समोर उपाशी तापाशी राहतील तर आम्ही बी यांच्या समोर उपाशी राहू. म्हणजे त्यांचा त्रास समजून घेऊ शकू. मग कदाचित आपण समदे मिळून यावर मार्ग काढू शकू. ए भीमराव, तू स्वतःच्या आईच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा करून घे, म्हणजे मार्ग मिळेल. नाही, हे आम्हासनी मान्य नाही. कारण शांती तर तेव्हा मिळेल ना जेव्हा एखादा अशांत असेल. आणि माझी आई आयुष्यभर तुम्ही दिलेल्या दुःखांना, जाचाला आणि त्रासाला तोंड देत राहिली आणि शांत राहिली. मग आता का अशांत असेल? बाळा, तू तुझ्या कामावर जा. भीम, आनंद, तुम्ही दोघं शाळेत जा. मी यांच्याकडे लक्ष देतो. पण बाबा, हे लोक इथंच राहतील, यांचं काय? आता शांत आहेत आणि लगेच राग बी येईल यांना. मी आहे ना, जा तुम्ही लवकर. महाराज, त्या लोकांचं ओरडणं, गप्प बसणं, दम देणं, आग्रह करणं हे सगळं तर सुरूच राहणार. पण काही समजत नाहीये आता पुढे काय करायचं. ही महिला समजावेल ते रामजीला की महाराज आणि स्पृश्य समाजातील लोक जे म्हणताय ते अगदी योग्य आहे. आणि जेव्हा एखादा पुरुष त्रस्त होतो तेव्हा एक स्त्रीच त्याला शांत करू शकते. पण रामजी आपल्या घरातून बाहेर पडल तवाच ना. माझं त्याच्याकडे जाणं बरोबर नाही. आणि ज्या तऱ्हेनं स्पृश्य समाजातील लोक त्याच्या घराबाहेर बसले आहेत, अशात तो घराबाहेर पडणार नाही. ही कोण स्त्री घेऊन आलात तुम्ही? भीमराव, आम्ही समध्यासनी आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. भीतीनं आम्ही खाली बी पडलो, ही बघ जखम झाली आम्हाला. आणि हे येथे बी. आनंद दादा, मांत्रिक बी तर हेच म्हणाया आला होता ना, आणि मग पळून गेला. परत हे नवीन नाटक सुरू झालं. आणि जर आईनं असं केलं असतं तर मला नक्कीच सांगितलं असतं. आणि जे लोक सांगतायत की त्यांनी आईच्या आत्म्याला पाहिलंय, एकतर ते खोटं बोलतायत, नाहीतर हे महाराजांचं नवीन षडयंत्र आहे. आपल्याला माहित करावं लागेल की नक्की काय प्रकरण आहे ते. भीम, मी याचा शोध लावायला जातो, तू शाळेत जा. पण तू भीम, मी अभ्यासात तसा बी चांगला नाही आहे. आणि आईने काय सांगितलं होतं की मी नेहमी तुझ्या सोबत राहायचं. आणि नेहमी सोबत राहण्याचा अर्थ असा आहे की मी ते समज करावं जे तुझ्यासाठी बरोबर आहे. आणि आनंद असताना भीमरावच्या अभ्यासात अडथळा नाही येऊ शकत. आता तू जा, मी याचा शोध लावतो. मला ठाव आहे आई, तू असं काय बी करू शकत नाही. भीम, तू जास्त विचार करू नको, तू जा शाळेत. मी लगेच हे काम करून येतो. सांगितलं तर असं होतं की ही पूर्ण गावाला एका नजरेत मोहिनी घालेल म्हणून. पण ही मोजक्याच लोकांना सुद्धा भरकटवू शकत नाहीये. महाराज, मला काय बी समजलं नाही. विचार कर जरा, व्यवस्थित विचार कर. एकटी जाऊ शकत नाहीस, पण रामजीला बरोबर घेऊन तर जाऊ शकतेस ना. कामी क्रोधी लालची इनसे न भक्ति हो,
भक्ति करे कोई सूरमा, जाति बरन कुल खोए।